विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात अगोदर तुमचं हार्दिक अभिनंदन. मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रात जवळ-जवळ नाही, करेक्ट एवढी मुलं आहेत. 179 म्हणजे क्लोज टू 200 एवढी मुलं आहेत, की ज्यांना 10वी ला एस-एस-सी एक्झाम मध्ये 100% मार्क आहेत. पैकीच्या पैकी मार्क आहेत. ओके. रिझल्ट जबरदस्त इम्प्रूव्ह झाला. आमच्या वेळेस एवढा रिझल्ट लागतच नव्हता. नव्हता. 50-60% रिझल्ट असायचा. पर्सेंटेज म्हणजे मार्क नाही बोलत मी. 60% मुलं पास, 40% फेल. रिपीटर एक्झामचे क्लासेस जोरात चालायचे आमच्या काळात. म्हणजे तेवढी मुलं फेलच होत होती ना. एक्झाममध्ये एवढा स्कोर होतच नव्हता. बरं 100% मार्क असणारी एवढी मुलं आहेत. मग विचार करा 90 प्लस पर्सेंटेज मार्क असणारी किती मुलं असतील? किती? आपल्या महाराष्ट्रात किती मुलं असतील आणि पूर्ण देशात किती असतील मुलं सांगा बघू. मग तो आकडा लाखोंमध्ये येतोय. लाखोमध्ये येतोय. हां. त्यामुळे जरी आपल्या स्टुडंटला 90 प्लस पर्सेंटेज पडले असतील, तरी कॉम्पिटिशन टफ आहे. बरं कॉम्पिटिशन आहे म्हणून घाबरायची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला करायचंय डिस्कशन म्हणूया आपण. मला कमेंटमध्ये सांगा रे, की या विषयावर लाईव्ह सेशन घेऊया का आपण? मी नक्की या विषयावर लाईव्ह सेशन घेईन म्हणजे वन टू वन पण डिस्कशन करता येईल. तुमच्या प्रश्नाला मला लाईव्हमध्ये पण उत्तर देता येईल. मग हे सेशन आपण नक्की ठेवूया. तर आपल्या मुलांनी काय निवडलं असेल? आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स मधलं सायन्स बद्दल बोलायचंय. कारण आपलं चॅनल त्याच्याशी रिलेटेड आहे ना. त्यामुळे कॉमर्स निवडला असेल तर अतिउत्तम आहे. काही मुलं मी अशी बघितलेत, जाणून-बुजून, ठरवून आर्ट्सला घेतात. का त्यांना एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी मध्ये करियर करायचंय आणि ते सक्सेसफुल होतात सुद्धा. अपयशी कोणीही ठरत नाही लक्षात घ्या. प्रामाणिकपणे प्रयत्न केला की यश मिळणारच आहे. बरं, आता आपण विचार काय केलाय की सायन्सला ॲडमिशन घेतलंय. मग सायन्स म्हणलं तर तुम्ही या एक्झामची तयारी करताय. बरोबर आहे. नीट. काय रे फुल फॉर्म नीटचा कमेंटमध्ये सांगा मला. जे-डबल-ई. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपली एम-एच-टी, सी-ई-टी. बरं, काही लोकांना नर्सिंग करायचंय. मग ते नर्सिंगची सी थोडीशी वेगळी असते. ओके. काही लोकांना लॉ करायचं आहे. मग लॉ सी वेगळी आहे लक्षात घ्या. नर्सिंग सी वेगळी असते एक्झाम लक्षात घ्या. म्हणजे आपला स्टुडंट कुठे ना कुठे तिथे असणार आहे. पण टॉपची एक्झाम कुठली आहे मला सांगायची. यात सगळ्यात टॉपची एक्झाम कोणती आहे? तर यात सगळ्यात टॉप जिथं कॉम्पिटिशन अतिशय जास्त आहे, ती एक्झाम आहे एन-डी-ए. कारण मुलं एन साठी प्रिपेअर करतायत बाळांनो. सगळ्यात टफेस्ट एक्झाम आहे. का? सिलेक्शन क्रायटेरिया बघा ना, लाखो मुलं बसतात. आय थिंक 400. मुलींची संख्या तर आय थिंक 19 काहीतरी अशीच आहे. मिनिमम 19 पासून सुरुवात आहे असं मला क्लिअरली माहीत नाहीये. पण पहिली गोष्ट म्हणजे की आपण याच्यासाठी काय करतोय? तर पहिल्यांदा मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, एक्सप्लेन करायच्या आहेत. 2 वर्षाचा प्रवास तुमच्या समोर ठेवायचा आहे. 2 वर्षाचा प्रवास. बरं सुरुवात करूया आपण. सुरुवात करूया आपण. चला रिझल्ट तर लागलेला आहे, पण रिझल्टच्या अगोदरच आपले क्लासेस स्टार्ट झाले होते. क्लासेस स्टार्ट झाले होते बिफोर रिझल्ट म्हणजे रिझल्ट लागायच्या अगोदर. आता मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये 11वीतल्या मुलांना थर्मोडायनामिक्सचा पार्ट शिकवलाय. ट्रिगो फंक्शनचे ट्रिग्नोमेट्री 2, कंपाउंड अँगल ते फॉर्म्युले दिलेत. मी त्यांच्याकडून काय करून घेतोय केमिस्ट्रीच्या ना वेगवेगळ्या रिएक्शन्स घेतल्यात. मी त्यांच्याकडून ना 12th स्टँडर्डचे लाईव्ह लेक्चर अटेंड करून घेतलेत YouTubeवरून. म्हणजे स्टीफन्स रिएक्शन, क्लेमेन्सन्स रिडक्शन, रोझेनमन रिडक्शन. मला लक्षात पण आलंय की सीईटीला प्रश्न कसे येतायत. म्हणजे मी भरपूर गोष्टी त्यांच्याकडून करून घेतोय. ओके, भरपूर. रेग्युलर सिलेबस पण सुरूच आहे. मी त्यांना फोर्सचे फॉर्म्युले कसे असतात, सीईटीला प्रश्न कसे येऊ शकतात. सीईटीचा अभ्यास वेगळा आणि बोर्डचा वेगळा नाहीये. पण पहिला बोर्डचाच केला पाहिजे लक्षात घ्या. त्याच्यावरून सीईटीचा अभ्यास कसा करता येईल या गोष्टी शिकवतोय. बरोबर आहे. पण 99% कोचिंग क्लासेसमध्ये सुरुवातीला बेसिकच अभ्यास घेतला जाणार आहे. तो 2 ते 3 महिने. मग मला सांगा तुमच्या अकॅडमीमध्ये पण बेसिक स्टार्ट झालंय का? बेसिक, फाउंडेशनच्या नावाखाली पहिले 2-3 महिने खूप स्लो पोर्शन घेतला जातो. हे पहिली गोष्ट. आता मी क्लिअरली सांगतो, सगळं मी जे अनुभवलं तुमच्याशी बोलणार आहे, तुमच्याशी सांगणार आहे. नीट लक्ष द्या. हा क्रम जो मुलांच्या बाबतीत घडतो, तो मी सांगणार आहे. मग पहिले 2 ते 3 महिने आपली मुलं असतात निवांत. ओके. त्याच्यामध्ये ज्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात ऑब्व्हियसली त्या ईझी असतात. ईझी असल्यामुळं त्यात तुमच्या मुलांचा चांगला स्कोर होतोच रे बरं का. बेस्ट स्कोर होतोय. त्या दरम्यानच मध्येच लागतोय आपला रिझल्ट. जसा आता रिझल्ट लागला तसा म्हणूया आपण. आणि रिझल्ट नंतर काय सगळा आनंदी आनंद म्हणूया आपण. एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आहे.
अरे 96, 97 चे आमच्या ऑफलाईनमध्ये किती मुलं आहेत. मग तुम्हाला सांगतो साताऱ्यात किती मुलं आहेत, महाराष्ट्रात किती मुलं आहेत. सगळ्यांचे पालक खुश आहेत. WhatsApp स्टेटसला काय दुसरं काही नाहीये. नुसते मार्क लिस्टच आहेत मुलांचे. 95% पण आजकाल कमी वाटायला लागलेत. 95 सुद्धा कमी वाटायला लागलेले आहेत. कारण मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 असणारी सुद्धा भरपूर मुलं आहेत लक्षात घ्या. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी, संस्कृत पैकीच्या पैकी हे 2 विषय तर हक्काचे झालेत. पण त्याचबरोबर मराठी सुद्धा 12वीला ते पैकीच्या पैकी मार्क पडलेत मराठीमध्ये. ओके. मराठी नाही, इंग्लिशमध्ये म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे. बरं, आपण पहिल्या 3 महिन्यापर्यंत आलोय. ओके. बरं, आता 3 महिन्यानंतर जेईच्या अकॅडमीजमध्ये काय होतं लक्षात घ्या. दुर्दैवानं कदाचित स्टाफ चेंज होतो. ओके. बघा मी तुम्हाला सगळं सांगतोय मुलांच्या बाबतीत घडलं ते सांगतोय. मला तुम्हाला काही डिमोटिव्हेट करायचं नाही. फक्त मला एक सांगायचं आहे, की काय चुकतंय मुलांचं आणि आपण काय केलं पाहिजे. म्हणजे चूक नाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतोय, गाईड करतोय बरं का. बरं स्टाफ चेंज झाला, की मग इश्यू क्रिएट होतो. ज्या सरांशी लिंक जुळली होती, जे शिकवलेलं समजायचं, तो स्टाफ बाजूला होतो आणि नवीन स्टाफ येतो. ओके. पण नवीन स्टाफ पुढं चॅलेंज काय, की त्यांना आता सिलेबस घ्यायचंय. आता सिलेबस कव्हर करायचंय. कमी वेळेत सिलेबस कव्हर करायचंय. माझे एक अतिशय जवळचे मित्र आहेत. ते पुण्यातल्या एका आय-आय-टीच्या क्लासेसमध्ये शिकवतात. तर त्यांनी मला सांगितलं टिपिकल टॉपिक ना लेक्चरचं टार्गेट दिलं जातं. एवढ्याच लेक्चरमध्ये तो टॉपिक संपवायचा. मग एवढ्याच लेक्चरमध्ये तो टॉपिक संपवायचा. असं जर चॅलेंज तुम्हाला दिलं शिकवणाऱ्या शिक्षकाला, ऑब्व्हियसली तो स्पीड इन्क्रीज करतो. स्पीड इन्क्रीज करतो आणि अकॅडमीच्या स्टाफवर रिझल्टचं तणाव असतो, टेन्शन असतो. हायर मॅनेजमेंट मुलांच्या रिझल्टबद्दल स्ट्रिक्ट असते. कमी वेळेत पण संपवायचं आहे आणि रिझल्ट पण चांगला पाहिजे. मग त्या गोष्टी मॅनेज करणं थोडं कठीण जातं. पण नवीन स्टाफनं स्पीड इन्क्रीज केल्यामुळं मुलांचं यांच्याशी रिलेशन तयार होत नाही. ते जुने सर चांगले होते. त्यांचं शिकवलेलं समजत होतं. त्यांचं शिकवलेलं समजत होतं कारण ते निवांत चाललं होतं. ईझी टॉपिक होते. पण नवीन स्टाफचं समजत नाहीये. मग कंप्लेंट सुरू, पालक अकॅडमी जाणं, तर कंप्लेंट करणं, मग आम्ही नवीन स्टाफ बघतो. यात यात 11th एंड होते. होय. 11th एंड होऊन जातोय आणि त्या दरम्यान मुलांना लॉग टेबल येतंय का? नाही. बरं. स्टेट बोर्डचं काही शिकवलंय का? नाही. ओके. आणि त्यात मग सुरू होती 12th स्टँडर्ड. ओके. जागरूक पालक आहेत. मग जागरूक पालक जातात अकॅडमीमध्ये आणि पहिलं विचारतात, "सर बोर्डच्या एक्झामचं काय? बोर्ड एक्झामची तुम्ही तयारी कधी करून घेणार आहे? काही तुम्ही केलीच नाही." मग त्यांना सांगण्यात येतं लास्ट 2 मंथ्स. बघा मी काय सांगतोय लास्ट 2 मंथ्समध्ये हजारो मुलांशी गेल्या 25 वर्षात हजारो मुलांशी बोलून मी हे सगळं तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या. दरवर्षी शेकडो मुलं माझ्याकडे येतात. बोर्डच्या एक्झामच्या वेळेस येतात बोर्डची तयारी करण्यासाठी. पुण्यावरून, लातूरवरून, इचलकरंजीवरून, कोल्हापूरवरून, वाईवरून, बारामतीवरून. हे कोचिंग सेंटर्स आहेत महाराष्ट्रातले. जसं राजस्थानमध्ये कोटा आहे, तसं ही नावं घेतली मी. इथून मुलं येतात बोर्डच्या तयारीसाठी माझ्याकडे शेवटच्या 1 महिन्यात. बरं. अकॅडमीत काय सांगण्यात येतं, की शेवटच्या 2 महिन्यात आम्ही घेऊ. नाही घेतलं जात. नुसते क्वेशन पेपर दिले जातात. आपली मुलं तेवढी एक्सपर्ट नाहीयेत. मग तणाव यायला सुरुवात होतो आणि तो तणाव कधी येतो माहितीये का? डिसेंबरमध्ये. डिसेंबरमध्ये तणाव येतो, की बोर्डचं काहीच केलं नाही. बोर्डची एक्झाम 2 महिन्यावर आली आणि जानेवारी महिन्यात असतो. थांबा. जानेवारी लिहायचं होतं मला. जानेवारीमध्ये जेईचा फर्स्ट अटेम्प्ट असतो. फर्स्ट अटेम्प्ट. ओके. जानेवारीमध्ये जेईचा असतो फर्स्ट अटेम्प्ट. सांगतो धड बोर्डची तयारी नाही. जेईमध्ये पण काही जमलं नाही. सीईटीचं तर संपूनच गेलं. मुलगा एवढा डिप्रेशनमध्ये जातो की विचारूच नका. तणावात. खूप मुलांच्या बाबतीत असं घडतंय. मला कमेंटमध्ये असं हवंय. तुमच्या बाबतीत जर घडलं असेल, तर नक्की कळवा बरं का माणूस सांगा. पण काय सांगून फायदा होत नाही. का? 10वीत केलं की मार्कांचा फुगा मोठाच्या मोठा. दीदीला जमलं नाही, मला करायचंय. घरात परत काही-काही घरात बघितलंय मी. म्हणजे एकच पालक आहेत. त्याची मोठी मुलगी माझ्याकडे शेवटी अशी आली होती लास्ट मोमेंटला. ओके. असू दे. 96 पर्सेंटाइल पडले. पण 2-3 वर्षांनी छोट्या मुलीला पण ते घेऊन आले पालक आणि "सर हिला पण 1 महिना तुमच्याकडं." मी म्हटलं, "सर तुम्हाला" म्हणजे पालकांना आता सर म्हणतो ना आपण. मग तुम्हाला वाटलं शिक्षक असतील. तसं नाही मी सांगतो. मी त्या पालकांना म्हटलं, की "सर तुम्ही पहिल्या मुलीच्या बाबतीत अनुभव घेतला होता जेईचा. मग हिला पण का तुम्ही जेईकडे पाठवलं?" सर म्हणले, "ते मी नाही पाठवलं. ती म्हणली. मोठ्या दीदीला जमलं नाही. मला करायचंय." मग या हट्टापायी सांगतो लक्षात घ्या. जातात जेईला मुलं आणि इथं तणाव येतो. मोठा प्रॉब्लेम काय सांगतो लक्षात घ्या, की फेबमध्ये असते बोर्डची एक्झाम आणि 2026 ला काय झालं माहितीये का? बोर्डच्या 1 डे बिफोर 1 दिवस अगोदर
एक दिवस अगोदर जेईच्या पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट लागतो. पालक मोठ्या आशेनं ते रिझल्टची वाट बघत असतात. कारण 10वी केलाय मोठा फुगा तयार आणि या जेईई मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही स्कोर होत आणि रिव्हिजनच नाही, अभ्यासच नाही ना आणि तो इतका खराब रिझल्ट आणि लगेच एक्झाम स्टार्ट. मग बोर्डच्या एक्झामवर परिणाम होतो. तुम्हाला हे पटलं नसेल तर या वर्षी काय झालंय बघा. नीटची एक्झाम होती 3 मेला आय थिंक बरं का. नीटची एक्झाम होती किती मेला? 3 मेला आणि 2 मेला आपल्या 12वीचा रिझल्ट लागलाय. एक्झामच्या 1 दिवस अगोदर रिझल्ट लागला आणि रिझल्ट नंतर मुलांवर इफेक्ट होतोय ना, मग बोर्ड आपली काळजी करत नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, झालं फेब्रुवारी महिन्यात बोर्ड म्हणजे जेईचा रिझल्ट खराब लागला, बोर्डची पण तयारी काही नाहीये आणि त्याच्यानंतर बोर्डच्या एक्झाम नंतर लगेच मार्च एंड किंवा एप्रिलमध्ये सीईटीचा तुमचा सेकंड अटेम्प्ट असणार आहे. सीईटीचा सेकंड अटेम्प्ट पहिला कधी झाला? आता पहिला इथेच असणार आहे आपल्या सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट. जेईई प्रमाणेच सगळं असणार आहे लक्षात घ्या. मग इथं या ट्रॅकमध्ये गेल्यामुळे नुकसान होतं आणि तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का, की तुम्ही जेव्हा अकॅडमीजमध्ये जाताय, तेव्हा एमसीक्यू टेस्ट भरपूर होतात. ओके. 11वीला तुम्ही युनिट टेस्ट, सेमिस्टर डमी कॉलेज नावाचा प्रकार भयंकर आहे. मग युनिट टेस्ट, सेमिस्टर वगैरे काही होत नाहीये. 12वीत प्रिलिम सुद्धा होत नाहीये. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये 2 प्रिलिम घेतल्या होत्या. आणि त्या 2 प्रिलिमच्या पेपरमध्ये एवढं पोर्शन कव्हर झाला होता मुलांचा आणि माझी घ्यायची पद्धत काय वेगळी आहे सांगतो, की समजा फिजिक्सचा पेपर घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर 7 दिवस मी डिक्लेअर करतो, की 7 दिवसांनी फिजिक्स आहे. 7 दिवस मुलांकडून अभ्यास करून घेतो. कारण मला माहिती आहे मुलांचा नसतो अभ्यास करून घ्यावा लागतोय. पुन्हा 5 दिवस सुट्टी केमिस्ट्री, पुन्हा 3-4 दिवस सुट्टी मॅथ्स. ओके. पुन्हा रिपीट केलंय मी लक्षात घ्या. मग आता मुद्दा काय आहे, की अकॅडमीजमध्ये बोर्डची तयारी होत नाही, प्रिलिम कसे घेतील? नाही होत, नाही होत. पण मग यातून बाहेर कसं पडायचं आता उपाय सांगतोय. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. मुलं चुकतायत कुठं ते मी तुम्हाला सांगितलं. आता करेक्ट मार्ग मी तुम्हाला सांगतोय काय करायचंय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेईची चांगली तयारी करा. खूप तयारी करा. तुम्ही 10वी तेवढं यश मिळवलंय ना, मग जेईई तुमच्यासाठी अवघड नाहीये. मानसिकता ठेवा. पण जेईचा अभ्यास करताना स्वतःहून तुम्ही स्टेट बोर्डचा अभ्यास चालू ठेवा रे बाळांनो. स्टेट बोर्डचा अभ्यास. बरं, स्टेट बोर्डचा अभ्यास तुम्हाला स्वतःहून करायचा आहे. अकॅडमीजमध्ये नाही घेतलं तुम्ही स्वतःहून करा. दुसरी महत्वाची गोष्ट, टार्गेट जर असं मोठंच्या मोठं असेल, तर तुमचे काहीच डिस्ट्रॅक्शन्स असले नाहीत पाहिजेत. मोबाईल, Instagram, फ्रेंड सर्कल, पार्टीज, यात्रा, जत्रा, मामाचं लग्न, मावशीचं लग्न 2 वर्ष अलाउड नाहीये. ओके. बरं. मग हे सगळं करायचंय आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही 11वी तर परफेक्ट कराल. पण नेक्स्ट इयर 1 जानेवारी पासूनच ॲट एनी कॉस्ट तुम्ही 12th स्टार्ट करा. तुम्ही 12th स्टँडर्ड स्टार्ट केलंच पाहिजे आणि काही जरी झालं तरी लास्टला ऑक्टोबर एंड पर्यंत व्हायला पाहिजे फिनिश 12th स्टँडर्ड. इथं मला सगळा पोर्शन तुमचा फिनिश पाहिजे. मग तुमच्याकडे 2 महिने मिळतील. नोव्हेंबर आणि डिसेंबर. मग ह्याच्यात प्रॉपर रिव्हिजन करायची. फुल रिव्हिजन सीईटीसाठी. होय. इथं पण आपण बोर्ड प्लस सीईटी कंबाईन अभ्यास केला पाहिजे. आणि इथं प्रॉपर सीईटी डिसेंबर पण आहे आणि सांगतो जानेवारीत आपला सीईटीचा पहिला अटेम्प्ट एक्स्ट्राऑर्डिनरी जाणार आहे. त्याचबरोबर जेईचा पण देतायच तुम्ही. पण सीईटीवर फोकस ठेवा. तुम्ही विचारा ना, तुमच्या सीनियर्सना विचारा ना. 99% मुलं फिरून परत सीईटीकडेच येतायत. सीओपीत असणारी मुलं, मोठ्या-मोठ्या टॉपच्या कॉलेजमध्ये असणारी मुलं जेईच करत होती अगोदर. फिरून परत सीईटीकडेच येतात लक्षात घ्या. देर आहे दुरुस्त आहे म्हणतात. काही मुलं 11वी नंतर शिफ्ट करतात. जर तुम्हाला वाटलं की 11वी जेईई होत नाही, तर 12वीतच सुरुवातीला सीईटीकडे शिफ्ट जायला पाहिजे लक्षात घ्या. बरं. मग जानेवारीत झाला का सीईटी परफेक्ट. मग जानेवारीत सीईटी झाल्यानंतर तुम्हाला अगदी 30 दिवस मिळाले. 30 पण जाऊ दे. 20 डेज जरी मिळालेत, तरी तुम्ही बोर्डची रिव्हिजन करू शकता. बरं. बोर्ड आणि सीईटी सांगू का तुम्हाला? एक लक्षात घ्या, बोर्ड आणि सीईटी आपण फिजिक्स हा एकच सब्जेक्ट बघूया आपण. फिजिक्समध्ये सीईटीमध्ये 45 आउट ऑफ 50 एवढे न्यूमेरिकल असतात आणि बोर्डला 35 मार्क्सचे न्यूमेरिकल असतात. न्यूमेरिकल दोन्ही आहेत रे. म्हणजे तुम्ही सीईटीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार, बोर्डचे अतिशय सोपे वाटणार आहेत तुम्हाला, अतिशय सोपे. तो न्यूमेरिकल्सवर फोकस ठेवा. इथं मुलं चुकतात, न्यूमेरिकल्स करत नाहीत. बरं, केमिस्ट्रीमध्ये मुलं रिएक्शन्स करत नाहीत. पण या दोन्ही गोष्टीवर सुरुवातीपासून तुम्ही भर द्या. फिजिक्स मधले न्यूमेरिकल्स करा आणि आपल्या जेईच्या अकॅडमीमध्ये कुठलीही कन्सेप्ट झाली, काहीही झालं, किंवा स्टेट बोर्डमध्ये ती कन्सेप्ट कुठे आहे ते बघायचं. ओके. त्यावर थेरॉटिकल प्रश्न कसे येतात ते बघायचे. वाय लर्न सारखं ॲप्लिकेशन इमिजिएटली डाउनलोड करा. त्यात सगळे पी-वाय-क्यूज दिलेले असतात. त्याच्यावर प्रश्न बोर्डला कसे आले ते, हे सुद्धा बघायचं लक्षात घ्या. हे सुद्धा बघायचंय. बरं, मग इथपर्यंत आलो आपण. मग मला सांगा बोर्डची प्रॉपर तयारी झाली, की आपल्या बोर्डची एक्झाम पण सोपी जाणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का रे बाळांनो, मुलांचं चुकतं कुठं सांगायचं राहिलं अकॅडमीजमध्ये बोर्ड काय करत नाहीत. मला सांगा बोर्डला तर 75% नाही मिळाले तर आय-आय-टीला कसं जाणार आहे? कसं जाणार आय-आय-टीला? पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टॉपच्या कॉलेजमध्ये, सीओईपी सारख्या ड्रीम कॉलेजमध्ये काही कंपन्या अशा असतात, की ज्यांचा
प्लेसमेंटसाठी क्रायटेरिया बोर्डचा भयानक असतो. 80-85% मागणाऱ्या सुद्धा कंपन्या आहेत. 80-85% मार्क मागणाऱ्या सुद्धा कंपन्या आहेत. मग तुम्हाला बोर्डचा चांगला रिझल्ट लागलाच पाहिजे आणि बोर्ड नंतर आता मी तुम्हाला गंमत सांगतो. मी इथं लिहितोय ओन्ली फुल लेंथ टेस्ट. पण इथं संपवली सीईटीची तयारी चांगली. इथे सुद्धा आपण फुल लेंथ टेस्ट दिलेत म्हणजे 200 मार्काच्या टेस्ट. अभ्यास आपला झालाय. जेव्हा बाकीची मुलं सीईटी सुरू करणार ना, तेव्हा आपण करणार आहे फुल लेंथ टेस्ट. मग का नाही रिझल्ट लागणार सांगा बघू? बरं सर पण आम्ही जेईचा क्लास लावलाय. असू दे ना. वेळ द्या ना थोडासा इकडे सुद्धा. फिरून पुन्हा सीईटीकडेच यावं लागतं 99% मुलांना. ही काळ्या दगडावरची रेष आहे म्हणूया आपण. आता सुरुवातीला वाटतंय सगळं ईझी कारण तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला मी इथं लिहून दाखवलं होतं. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. सुरुवातीला इथं बघा मी बोललो होतो. काय बोललो होतो लक्षात घ्या, की 2-3 महिने तुमचं बेसिकच चाललंय, फाउंडेशनच चाललंय. मी शॉकिंगली सांगतो 100% क्लासेसमध्ये सुरुवातीला सायमल्टेनियस इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सिंपल अशा गोष्टी, सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स, एटॉमिक स्ट्रक्चर, 8, 9, 10 चा एकदम ईझी सिलेबस शिकवला जाणार आहे. त्याच्यावरतीच टेस्ट होणार आहे, त्यामुळे ईझी वाटणार आहे. ओके. आणखीन एक शॉकिंग सांगतो, शॉकिंग. तुम्ही टॉपच्या अकॅडमीजमध्ये जाता. कुठलीही टॉपची अकॅडमी असू दे, त्याच्या असतात मॉड्यूल्स. ओके. मॉड्यूल्स असतात टॉपिक वाईज. मॉड्यूल्स असतात धड्याप्रमाणे, चॅप्टर वाईज असतात लक्षात घ्या. आता एक मॉड्यूलमध्ये एका चॅप्टरमध्ये 100 क्वेशन्स आहेत म्हणूया आपण. ओके. आणि तुम्हाला सांगतो क्लासच्या टेस्टमध्ये त्यातलेच 50 प्रश्न विचारतात असं बऱ्याच ठिकाणी होतं आणि मी मुलांकडून ऐकलंय मुलं ही उत्तरं पाठ करून जातायत. प्रश्न कळालाय का? नाही. उत्तरं पाठ करतायत. डायरेक्टली हां, ह्या प्रश्नाचं ए आहे, ह्या प्रश्नाचं बी आहे आणि ॲज इट इज टेस्ट असते. ॲज इट इज टेस्ट असते. मला सांगा मग कसं चालेल? पालकांना घरी मेसेज येतोय, टेस्टचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. ओके. माझ्या ना ऑफलाईन क्लासची एक गोष्ट सांगतो जाता-जाता तुम्हाला बरं का. एक पालक होते. त्यांचा छोटा मुलगा माझ्याकडे होता. पण जेव्हा मला भेटायला यायचे ना, तेव्हा सारखेच म्हणायचे, "ह्याचं सोडून द्या. मोठा माझा ब्रिलियंट आहे. मोठा माझा ब्रिलियंट आहे." इचलकरंजीला एखाद्या एक्स-वाय-झेड क्लासमध्ये होता तो. नीटची तयारी करत होता. सारखंच त्याचं कौतुक बरं का. मी एकदा म्हटलं, "सर, मला भेटायचं आहे हो तुमच्या मुलाला. म्हणजे मलाही काही शिकायला मिळालं त्याच्याकडून तर. मी आला की मला भेटायला घेऊन या." ते मला म्हणायचे की "हे बघा ते एस-एम-एस येतायत, मार्क वगैरे असे तसे तसे." बरं का. मी तुम्हाला सांगू का, जेव्हा भेटायला मला आला की नाही मुलगा, बेसिक प्रश्नांची उत्तर देता आली नाहीत. ओके. हे सगळं त्यावेळेस उघडकीस आलं म्हणूया आपण असं. तेव्हा त्या पालकांना एवढा धक्का बसला होता की विचारूच नका. विचारूच नका. पण मुलगा ब्रिलियंट होता. पण अकॅडमीजमध्ये डिप्रेशन झालं होतं. कुठल्या स्टेजला डिप्रेशन स्टार्ट होतं? इथून. स्पीड इन्क्रीज होतंय. विचारा ना, सीनियर्सना विचारा, माहिती घ्या. आणि त्यावेळेस त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय, स्वतःहून तयारी करा. होय. लाखो रुपये भरलेत असू दे, जेईची प्रिपरेशन तिथून होईल न होईल ती गोष्ट वेगळी. तुम्ही तुमचा अभ्यास कमी करू नका. पालकांशी कम्युनिकेशन वाढवा. ओके. जर एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल, जमत नसेल, बोला पालकांशी. मला नाही बोलता आलं. मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण ते आहे, की मला 11वी-12वीत हा सगळा त्रास झाला होता. नाही, खूप डिप्रेशन, खूप तणाव होता. त्यातून बाहेर पडलो इंजिनिअरिंगला. मग ते सगळं जाऊ दे. मी आता सांगतो, माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू अतिशय प्रामाणिक होता. मी तुम्हाला सांगितलं कुठल्या स्टेजला तुम्ही काय केलं पाहिजे. तरी मी तुम्हाला पुन्हा लास्टला विचारतोय, लाईव्ह सेशन घेऊया आपण याच्यावरती डिस्कशन करूया आपण. सीईटी झाल्यानंतर तोपर्यंत माझ्यावर सीईटीचा लोड आहे. मग चला पुन्हा एकदा मनापासून तुमचं अभिनंदन. 1-2 मार्कानं जर शाळेतला पहिला, दुसरा नंबर मिस झाला असेल, तर नाउमेद होऊ नका. मुलींच्या बाबतीत असं होतं. 2 मार्कासाठी शाळेतला नंबर राहिला. दिवसभर रडतायत मुली. माझ्या काही जवळच्या नातेवाईक झालं होतं. माझ्या जवळच्या नातेवाईकाचा मला फोन आला. मुलगी रडते सकाळपासून. मी म्हटलं, "काय कमी मार्क पडले का? किती मार्क पडले?" तर तो म्हणाला, "97% पडलेत." 97% मार्क पडणारी मुलगी का रडते? तर 1-2 मार्कासाठी पहिला नंबर गेला. अरे हे पहिला दुसरा नंबर नाही, सीईटीचा रिझल्ट इम्पोर्टंट आहे. नीटचा, जेईचा, एनडीएचा रिझल्ट इम्पोर्टंट आहे. हे लक्षात घ्या. मग 10वी जर कमी मार्क पडले असतील तर नाउमेद होऊ नका. ही अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. 10वीत कमी आहेत ना मार्क, 12वीत जास्त मार्क पडून दाखवा लक्षात घ्या. इतरांच्या पुढे जा. पण त्यासाठी प्रामाणिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. हां, रिव्हिजन करावी लागणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत लक्षात घ्या. हे बघा ज्यांना चांगले मार्क पडले त्यांचं कौतुकच आहे. ज्यांना कमी मार्क पडले त्यांना अपॉर्च्युनिटी आहे. जेव्हा समजेल तेव्हा समजेल. पण त्यासाठी स्वतःवर रिस्ट्रिक्शन्स लावले पाहिजेत. बंधनं घातली पाहिजेत हे लक्षात घ्या. बंधनं म्हणजे कडक बंधनं. नाही मला रिझल्ट लागेपर्यंत मला काही एन्जॉय करायचं नाहीये. म्हणजे मी असं एकदम म्हणत नाही एन्जॉय काय नाही. करायचं ना, करायचं. सुट्ट्या वगैरे असणारच आहेत की मध्ये सगळं असणार आहे. पण सगळं सोडून द्यायचं नाही. रोज अभ्यास हा एक केलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. कुठली दिवाळी सुट्टी असू दे, अभ्यासाला हात लावलाच पाहिजे. ओके. बरं चला. खूप वेळ तुम्ही दिला. जवळ-जवळ 20 मिनिटं तुम्ही माझं लेक्चर ऐकताय. मनापासून धन्यवाद आणि आता एवढं ऐकताय, तर हा आमचा WhatsApp नंबर आहे. तुम्हाला
तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही काही काही कुठल्याही अकॅडमीत असा. तुम्हाला काही डाउट पाहिजे, काही तुम्हाला मनात शंका असतील, तर या नंबरवर WhatsApp मेसेज करा. आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. ऑल द बेस्ट.